नमस्कार जैन विद्यार्थी मित्रो, मी अमोल देशमुख स्वागत करतो। जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये आरोग्य विभागाच्या भरती अपडेटमध्ये सांगितलं होतं की जवळपास 10,000 प्लस रिक्त पदं जी आहेत ना तर ती सध्या आरोग्य विभागामध्ये आहे आणि याची जाहिरात जी आहे कमीत कमी 5,000 प्लसची जाहिरात जी आहे तर ती येऊ शकते असं मला वाटतं। मी दोन महिन्यापूर्वी सांगितलेलं आहे ना। आता या जे आपलं प्रकाश आंबेडकर जे यांनी जे सांगितलेलं आहे तर ते देखील त्यांनी सुतोवाच केलेला आहे की आरोग्य विभागामध्ये कमीत कमी 5 ते 6,000 पदाची जाहिरात जी आहे तर ती लवकर येऊ शकते। विधिमंडळामध्ये त्यांनी त्यांच्या स्वतः भाषणामध्ये जे आहे ना तर ती या प्रकारची घोषणा देखील केलेली आहे। सदरील जे ट्विट जे त्यांनी केलेलं आहे तर ते देखील आपल्यासमोर आहेच, तो व्हिडिओ देखील आहे। पण एकंदरीत जाहिरात कधी येणार हे देखील आपण समजून घेऊया। एक्झॅक्ट याची जी म्हणजे टेंटेटिव्हली एक्झॅक्ट जी जाहिरात येणार ती तर सांगणं अवघड आहे, पण टेंटेटिव्हली कधी कोणत्या महिन्यात वगैरे येऊ शकते किंवा भरती टप्पा कोणता आहे तर ते देखील समजणार आहे। तत्पूर्वी आपली आरोग्य सेवकची ही जी बॅच आहे तर ही आपली लॉन्च केलेली आहे ॲज यू नो ऑलवेज की बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी यासाठी दर्जेदार पद्धतीने आतापासून अभ्यास सुरुवात केलेला आहे आणि ही जी बॅच आहे तर ती तुम्हाला 1499 मध्येच आहे, ठीक आहे। आणि तांत्रिक घटकासह लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे ज्यामध्ये मी स्वतः तुम्हाला असणार आहे। जर तुम्हाला काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशानी आली माझ्या विषयाच्या रिलेटेड तर तुम्ही माझ्याशी बोलू शकता किंवा भरती प्रक्रियेच्या संदर्भामध्ये कुठली जरी प्रॉब्लेम आला तर तुमच्यासाठी मी आहे, फक्त एका कॉलवर दूर आहे। तसेच बाकीचे शिक्षक जे आहेत तर ते देखील तुम्हाला त्यांच्या विषयाची जी आहे तर ती तयारी करून घेणार आहे, ते देखील तुम्हाला पर्सनली सपोर्ट करणार आहे। नंतर बघूया हे ट्विट काय आहे। माझ्या पाठीमागे एक्स मी जे ओपन केलेलं आहे आणि प्रकाश आंबेडकर यांची ही जी आहे ना तर ही प्रोफाईल आहे। तर त्यांनी आता एक 5-6 तासापूर्वी, ठीक आहे मी व्हिडिओ थोडासा घ्यायला लेट झालो, 5-6 तासापूर्वी त्यांनी जे आहे ना तर ते ट्विट केलेलं आहे की कशा पद्धतीनं किती जागा ज्या आहेत तर त्या येणार आहेत। हां, एक मिनिट, हे पहा, नागरिकांना सुरळीत 25 मार्च, ठीक आहे। चला, मला आता हे सापडायला याच्यावर सापडायला जरा वेळ लागेल। मी काय केलेलं आहे की आपल्या स्मार्ट बोर्डवर घेतलेला आहे आणि त्यांचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेला आहे, ते पण घ्या। आता यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा, नागरिकांना सुरळीत आरोग्य सेवा मिळावी यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा रुग्णालय, प्रत्येक ठिकाणी जिल्हा रुग्णालय आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, वाड्या वस्त्यावरती देखील आहे, ते पण उपजिल्हा रुग्णालय, ठीक आहे, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, तसेच एखाद्या उपकेंद्रामध्ये सुद्धा कम्युनिटी हेल्थ ऑफिसर असावा या दृष्टीने आरोग्य विभागाकडून 5 ते 6,000 पदे जे आहे तर ती येणार आहे, ठीक आहे ना। आता कम्युनिटी हेल्थ ऑफिसर जे आहेत CHO याच्यासाठी BAMS आणि BUMS जे आहेत ना तर त्यांची जाहिरात जी आहे तर ती येणार आहे, ठीक आहे ना। आता आरोग्य विभागामध्ये सध्या मेडिकल ऑफिसर MOचे जे आहेत ना तर ती भरती प्रक्रिया चालू आहे, प्लस काही CHOचे पण आहे, कॉन्ट्रॅक्टवरती आहे ते, ठीक आहे। आणि त्यासाठी काही स्पेशल परीक्षा वगैरे नाही घेतलेली, फक्त मुलाखत आणि जसे त्यांची MBBSचे मार्क्स असतील त्यानुसार त्यांनी घेतलेलं आहे। CHO जी आहे ना तर ही एक 5 ते 6,000 जे आहे तर ती जागा येणार आहे, प्लस आरोग्य सेवकाच्या भरतीच्या संदर्भात देखील चांगले चान्सेस आहे, कारण की गट क मधली पदं आहेत तर ती येणार आहे की फार्मसी ऑफिसर झालं किंवा स्टाफ नर्स झालं, कक्ष सेवक झालं, गट क ची आणि गट ड ची देखील पदं जी आहे ना तर ती येण्याचे चान्सेस आहेत ना। आता ही कम्युनिटी हेल्थ ऑफिसरची जी आहे ना तर याच्यासाठी ही 5 ते 6,000 आहे। बाकी जी पदं जी आहेत ना तर ती मिळून जर समजा जाहिरात आली तर एकंदरीत 10,000च्या वरती जो आकडा तर जाऊ शकतो ना। आता ही जाहिरात कधी येणार, ॲज युजल मी नेहमी सांगतो की आकृतीबंध आल्यानंतरच जाहिरात कधी येणार आहे तर ते समजत असतं। कुठल्याही मंत्र्यांनी विधिमंडळात सांगितलं म्हणजे लगेचच जाहिरात असं येईल नाही, त्याचा एक शासकीय अध्यादेश बनतो, समिती वगैरे असते। आकृतीबंध जो आहे ना तर मला असं वाटतं की आकृतीबंधाचं काम जे आहे तर ते सुरू झालेलं असेल किंवा आपल्यासमोर कधी कागद येऊ शकतो, ठीक आहे। आकृतीबंध आल्यानंतर तिथून पुढं 5 ते 6 महिन्यामध्ये किंवा कमीत कमी 3 महिन्यामध्ये जे आहे ना तर ती भरती आपल्याला दिसू शकते। रेल्वे विभागानंतर फक्त आरोग्य विभाग असा विभाग आहे की ज्यामध्ये प्रत्येक वर्षी जे आहे ना तर ती भरती आलेली आहे आणि येत असते। तर त्यामुळे यावर्षी आरोग्य विभागामध्ये एक जम्बो भरती जी आहे तर ती दिसू शकते। आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशान असतील नोंदवू शकता। आता पुरतं एवढंच थांबतो, पुन्हा भेटूया, राम राम।